ओम शांती. आज मुरलीची तारीख आहे 13/9/2020. अव्यक्त बापदादाची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट 22 मार्च 1986. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे सुख, शांती आणि आनंदाचा आधार पवित्रता. आज बापदादा आपल्या चहूबाजूंच्या सर्व पवित्र आणि आनंदी मुलांना पाहत आहेत. इतक्या मोठ्या संघटित रूपामध्ये असे पवित्र आणि आनंदी दोन्ही विशेषता असणारे या वैश्विक नाटकामध्ये दुसरी कोणती इतकी मोठी सभा व इतक्या मोठ्या संख्येमध्ये असू शकत नाही. आजकाल तर कुणाला पण सर्वोच्च आणि परम पवित्रतेची पदवी देतात, परंतु प्रत्यक्ष रूपामध्ये पहा तर ती पवित्रता, ती महानता दिसून येत नाही. बापदादा पाहत होते इतक्या महान पवित्र आत्म्यांचे संघटन कुठे होऊ शकते. प्रत्येक मुलामध्ये हा दृढ संकल्प आहे की न फक्त कर्माद्वारे पवित्र बनायचे, तर मनसा वाचा कर्मणा पवित्र बनायचे आहे. तर हा पवित्र बनण्याचा श्रेष्ठ दृढ संकल्प आणि कुठे पण राहू शकत नाही, सहज होऊ शकत नाही. आणि तुम्ही सर्व पवित्रेला धारण करणे किती सहज समजतात, कारण बाबांद्वारे ज्ञान मिळाले आणि ज्ञानाच्या शक्तीद्वारे जाणले की मज आत्म्याचे अनादी आणि आदी स्वरूप पवित्र आहे. तेव्हा आदी अनादी स्वरूपाची स्मृती आली तर ही स्मृती समर्थ बनून सहज अनुभव करत आहे. तुम्ही जाणले आहे की आपले वास्तविक स्वरूप पवित्र आहे, संग दोषाचे स्वरूप अपवित्र आहे. तर वास्तविकतेचे आचरण करणे सहज झाले. सर्व धर्म स्वदेश स्व आत्म्यांचे पिता आणि स्वरूप स्वकर्म सर्व ज्ञान मिळाले, तर ज्ञानाच्या शक्तीद्वारे कठीण सहज झाले. ज्या गोष्टीला आजकालचे महान आत्मा म्हणणारे पण असंभव अनैसर्गिक समजतात, परंतु तुम्हा पवित्र आत्म्याने त्या असंभवला पण अगदी सहज अनुभव केले. पवित्रतेला धारण करणे सहज कठीण आहे की नाही हे तुम्ही मुलं जाणतात. संपूर्ण विश्वाच्या पुढे आव्हान करू शकतात की पवित्रता तर आमचे स्वस्वरूप आहे. पवित्रतेच्या शक्तीमुळे जिथे पवित्रता आहे तिथे सुख आणि शांती स्वतःच आहेत. पवित्रता पाया आहे. पवित्रतेला माता पण म्हटले जाते आणि सुख शांती तिची मुलं आहेत. जर जिथे पवित्रता आहे तिथे सुख शांती स्वतः आहे, म्हणून आनंदित पण आहात, कधी उदास होऊ शकत नाही, नेहमी आनंदी राहणारे आहात. जिथे पवित्रता आहे तिथे आनंद पण जरूर आहे. पवित्र आत्म्याची लक्षणं नेहमी आनंदी राहतात. तर बापदादा पाहत होते किती निश्चय बुद्धी पावन आत्मे बसले आहेत. दुनियावाले सुख शांतीच्या पाठीमागे पळत आहेत, परंतु सुख शांतीचा पाया पवित्रता आहे. त्या पायाला जाणत नाही, म्हणून पवित्रतेचा पाया मजबूत न झाल्यामुळे अल्पकाळाच्या सुखशांतीची प्राप्ती पण होते, परंतु आत्ता आहे, आत्ता नाही. सदा काळासाठी सुख शांतीची प्राप्ती तर शिवाय पवित्रतेची असंभव आहे. तुम्ही लोकांनी पवित्रतेचा पाया आपला बनवला आहे, म्हणून सुख शांतीच्या पाठीमागे पळायची आवश्यकता नाही. सुख शांती पवित्र आत्म्याच्या जवळ स्वतः येते. जसे आईकडे मुलं जातात, किती पण वेगळे करा परंतु आईकडे जरूर जाणार. तर सुख शांतीची माता पवित्रता आहे. जिथे पवित्रता आहे तिथे सुख शांती स्वतः येते. तर काय बनले आहात? बेगमपूरचे बादशाह. जुन्या दुनियेचे बादशाह नाही, परंतु बेगमपूरचे बादशाह. हा ब्राह्मण परिवार. बेगमपूर म्हणजे सुखाचा संसार आहे. तर हा सुखाचा संसार बेगमपूरचे बादशाह बनले. सर्वोच्च पवित्र पण आहात ना. मुकुट पण आहे, सिंहासन पण आहे, बाकी काय कमी आहे? खूप सुंदर ताज आहे. लाईटचा मुकुट म्हणजे पवित्रतेची खूण आहे. आणि बापदादांचे हृदयासीन पण आहात. बेगमपूरच्या बादशहाचा ताज पण वेगळा आहे आणि सिंहासन पण वेगळे आहे. बादशाही पण वेगळी तर बादशाह पण वेगळे आहात. आजकालचे मनुष्य इतकी भागदौड करत असलेले पाहून बापदादांना पण मुलांवरती दया येते. किती प्रयत्न करत राहतात. प्रयत्न म्हणजे कष्ट पण जास्त करतात, परंतु प्राप्ती काय आहे? सुख पण होईल, तर सुखाच्या सोबत कोणते ना कोणते दुःख पण मिळालेले असेल, दुसरे काही नाही. तर अल्पकाळाच्या सुखासोबत चिंता आणि भीती या दोन्ही गोष्टी आहेत. तर जेथे चिंता आहे तेथे आराम होऊ शकत नाही, जिथे भय आहे तिथे शांती होऊ शकत नाही. तर सुखाच्या सोबत हे दुःख अशांतीचे कारण आहेत आणि तुम्हा सर्वांना दुःखाचे कारण आणि निवारण मिळाले आहे. आता तुम्ही समस्यांचे समाधान करणारे समाधान स्वरूप बनले आहात. समस्या तुम्हा लोकांकडे खेळण्यासाठी खेळणी बनून येते
खेळ करण्यासाठी येते, ना की घाबरवण्यासाठी. घाबरणारे तर नाहीत ना? बाकी काय कमी राहिली? भरपूर झाले ना. मास्टर सर्व शक्तिमानाच्या पुढे समस्या काहीच नाही. हत्तीच्या पायाखाली जर मुंगी आली तर ती दिसून येईल, तर समस्या पण तुम्हा महारथींच्या पुढे मुंगीसारख्या आहेत. खेळ समजल्यामुळे आनंद होतो. कितीही मोठी गोष्ट लहान होते. जसे आजकाल मुलांना कोणता खेळ करवतात बुद्धीचा, तसेच लहान मुलांना हिशोब करायला सांगा तर तंग होतात, परंतु खेळाच्या रीतीने आनंदाने करतील. तर तुम्हा सर्वांसाठी समस्या पण मुंगीसारख्या लहान आहेत ना. जिथे पवित्रता सुख शांती आहे, तेथे स्वप्नामध्ये पण दुःख अशांतीची लाट होऊ येऊ शकत नाही. शक्तिशाली आत्म्यांच्या पुढे हे दुःख आणि अशांती समोर येण्याची हिंमत ठेवू शकत नाही. पवित्र आत्मे नेहमी आनंदी असतात, हे नेहमी स्मृतीमध्ये ठेवा. अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये भटकण्यापासून दुःख अशांतीच्या जाळ्यामधून निघाले आहेत. फक्त एक दुःख येत नाही, परंतु दुःखाची वंशावळ पण सोबत येते. तर त्या जाळ्यामधून पण निघाले आहात असे स्वतःला भाग्यवान समजतात ना. आज ऑस्ट्रेलियावाले सन्मुख आहेत. ऑस्ट्रेलिया निवासींसाठी बापदादा नेहमी तपस्या आणि महादानीपणाच्या विशेषतेचे वर्णन करतात. नेहमी सेवेच्या आवडीची तपस्या अनेक आत्म्यांना आणि तुम्हा तपस्वी आत्म्यांना फळ देत आहे. धरतीप्रमाणे विधी आणि वृद्धी दोघांना पाहून बापदादा जास्त आनंदी होतात. ऑस्ट्रेलिया निवासी असाधारण आहेतच. त्यागाची भावना सेवेसाठी सर्वांमध्ये खूप लवकर येते. म्हणून इतकी सेवा केंद्र सुरू केले आहेत. जसे आम्हाला भाग्य मिळाले आहे असे दुसऱ्यांना भाग्य मिळवायचे आहे, असा दृढ संकल्प करणे म्हणजे तपस्या आहे. तर त्याग आणि तपस्याच्या विधीद्वारे वृद्धी करत आहात. सेवाभाव अनेक हद्दचे भाव समाप्त करतो. हाच त्याग आणि तपस्या सफलतेचा आधार बनले आहेत. समजले? संघटनाची शक्ती आहे. एकाने म्हटले आणि दुसऱ्याने केले असे नाही, एकाने म्हटले आणि दुसरा म्हणेल, हे तर होऊ शकत नाही. यामुळे संघटन नष्ट होते. एकाने म्हटले, दुसऱ्याने उमंग उत्साहाने सहयोगी बनवून प्रत्यक्षात आणले. हीच संघटनेची शक्ती आहे. पांडवाचे पण संघटन आहे. कधी तू मी नाही, बस बाबा बाबा म्हणले तर सर्व गोष्टी समाप्त होतात. खिटपीट तेव्हाच होते जेव्हा तू मी माझे तुझे होत असते. बाबांना समोर ठेवल्यामुळे कोणतीही गोष्ट समस्या होऊ शकत नाही आणि नेहमी निर्विघ्न आत्मे तीव्र पुरुषार्थद्वारे उडती कलेचा अनुभव करत राहतात. अनेक वर्षांची निर्विघ्न स्थिती मजबूत स्थिती बनवते. जे नेहमी विघ्नाच्या वश होतात त्यांचा पाया कच्चा होतो आणि अनेक वर्षांचे निर्विघ्न आत्म्यांचा पाया पक्का असल्यामुळे स्वतः पण शक्तिशाली आणि दुसऱ्यांना पण शक्तिशाली बनवतात. कोणतीही तुटलेली गोष्ट जोडल्यामुळे ती कमजोर होते. अनेक वर्षापासून शक्तिशाली असणारे आत्मे अंतकाळात पण चांगल्या मार्कांनी पास होतात किंवा प्रथम वर्गामध्ये येतात. तर नेहमी हेच लक्षात ठेवा, अनेक वर्षांच्या निर्विघ्न स्थितीचा अनुभव अवश्य करायचा आहे. असे समजू नका, विघ्न आले तर दूर केले ना, काही हरकत नाही, परंतु नेहमी विघ्न येणे आणि नष्ट करणे यामध्ये वेळ वाया जातो, शक्ती वाया जाते. ती वेळ आणि शक्ती सेवेमध्ये लावा तर एकाचे पदम गुणा जमा होईल. म्हणून खूप काळाचे निर्विघ्न आत्मे विघ्न विनाशक रूपामध्ये पोचले जातात. विघ्न विनाशकची पदवी पूज्य आत्म्याची आहे. मी विघ्न विनाशक पूज्य आत्मा आहे या स्मृतीद्वारे नेहमी निर्विघ्न बनून पुढती कलाद्वारे प्रगती करत राहा आणि दुसऱ्यांची पण प्रगती करा. समजले? आपले विघ्न तर विनाश केले, परंतु दुसऱ्यासाठी पण विघ्न विनाशक बनायचे आहे. तुम्ही पहा, तुम्हा लोकांना निमित्त आत्मा पण कशी मिळाली आहे. निर्मला डॉक्टर, जी सुरुवातीपासून कोणत्याही विघ्नामध्ये आलेली नाही, नेहमी अनासक्त आणि प्रिय राहिली आहे. थोडी स्ट्रिक्ट कडक आहे, हे पण जरुरी आहे. जर अशी कडक शिक्षक मिळाली नसती तर इतकी वृत्ती झाली नसती, हे पण आवश्यक आहे. जसे कडू औषध आजारपणासाठी जरुरी असते ना, तर वैश्विक नाटकानुसार निमित्त आत्म्यांचा संघ तर जरूर लागतो. आणि जसे स्वतः आल्यामुळे सेवेची निमित्त बनली, तर ऑस्ट्रेलियामध्ये आल्यामुळे लगेच सेवा केंद्र सुरू केले, सेवेमध्ये तत्पर राहिले. हे त्यागाच्या भावनाचे वातावरण संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये आणि जे पण संबंध संपर्कामध्ये स्थान आहे त्यामध्ये त्या स्वरूपाद्वारे वृत्ती होत आहे. तपस्या आणि त्याग यांच्यामध्ये आहेत ते श्रेष्ठ आत्मे आहेत. तीव्र पुरुषार्थी तर सर्व आत्मे आहात, परंतु पुरुषार्थी असून पण विशेषतः पण आपला प्रवास जरूर करते.
संपन्न तर आता सर्व बनत आहात ना. संपन्न बनले हे प्रमाणपत्र कोणाला मिळाले नाही, परंतु संपन्नतेच्या जवळ पोचले आहात. यामध्ये पण क्रमानुसार आहात. कोणी खूप जवळ पोचले आहे, कोणी क्रमानुसार मागे पुढे आहेत. ऑस्ट्रेलियावाले भाग्यशाली आहेत. त्यागाची बीज भाग्य प्राप्त करत आहे. शक्ती सेना पण बापदादांना अतिप्रिय आहे, कारण हिंमत ठेवणारे आहेत. जिथे हिंमत आहे तिथे बापदादांची नेहमीच सोबत आहे. नेहमी संतुष्ट राहणारे आहात ना. संतुष्टता सफलतेचा आधार आहे. तुम्ही सर्व संतुष्ट आत्मे आहात, तर सफलता तुमचा जन्मसिद्धाधिकार आहे. समजले? तर ऑस्ट्रेलिया जवळचे आणि प्रिय आहात, म्हणून जास्त आधार आहे. अच्छा. गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक बापदादांना प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. नमस्ते. अव्यक्त मुरलीद्वारे निवडलेले महावाक्य. प्रश्न उत्तर. प्रश्न: शक्तिसेनाचे नाव संपूर्ण विश्वामध्ये कधी प्रसिद्ध होईल? उत्तर: जेव्हा संघटित रूपामध्ये एकच स्थिती आणि एकच शुद्ध संकल्पामध्ये स्थिर राहण्याचा अभ्यास होईल. या संघटनेमध्ये कोणत्या एकाचा पण दुसरा कोणता संकल्प नको. सर्व एका आकर्षणामध्ये एकाच अशरीरी बनण्याच्या शुद्ध संकल्पामध्ये स्थिर राहण्याचे आभासी बनाल, तेव्हाच संपूर्ण विश्वामध्ये शक्तिसेनेचे नाव प्रसिद्ध होईल. प्रश्न क्रमांक 2. स्थूल सैनिक युद्धाच्या मैदानामध्ये विजय कोणत्या आधारे प्राप्त करतात? तुमच्या विजयाचा नगारा कधी वाजेल? उत्तर: सैनिक जेव्हा युद्धाच्या मैदानामध्ये जातात तर एकाच आदेशाद्वारे चहूबाजूला बंदुकीने गोळी चालवायला सुरू करतात. एकाच वेळी एकाच आदेशाद्वारे चहूबाजूला घेराव घालतात. असेच आत्मिक सेना संघटित रूपामध्ये एकाच इशाऱ्याद्वारे एकाच सेकंदामध्ये सर्व एकच स्थितीत स्थिर राहाल, तेव्हाच विजयाचा नगारा वाजेल. प्रश्न क्रमांक 3. बाबांच्या कोणत्या आदेशाला प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी नेहमी तयार राहा, तर हा कलियुगी पर्वत उचलू शकू? उत्तर: बाबा हाच आदेश देतात की एका सेकंदामध्ये सर्व एकच स्थितीमध्ये स्थिर राहा. जेव्हा सर्वांचे संकल्प एका संकल्पामध्ये समावतील, तेव्हाच कलियुगी पर्वत उचलू शकतो. तर तो एक सेकंद नेहमीसाठी सेकंद राहील. असे नाही, एक सेकंद स्थिर राहा, परत खाली या. प्रश्न क्रमांक 4. प्रत्येक ब्राह्मण मुलाची जबाबदारी कोणती आहे? उत्तर: सर्व संघटनाला एकच स्थितीमध्ये स्थिर करण्यासाठी सहयोगी बनणे ही प्रत्येक ब्राह्मणाची जबाबदारी आहे. जसे अज्ञानी आत्म्याला ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी नेहमी शुभभावना, कल्याणाची भावना ठेवत प्रयत्न करत राहतात, असेच आपल्या दैवी संघटनाला पण एकच स्थितीमध्ये स्थिर करणे आणि संघटनेच्या शक्तीला वृंदगीत करण्यासाठी एकच दुसऱ्यांच्या प्रती प्रत्येक वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रयत्न करणे याचे नियोजन करा. असे स्वतःला खुश ठेवायचे नाही की मी वैयक्तिक रूपाने ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5. परमात्म ज्ञानाची विशेषता कोणती आहे? उत्तर: संघटनाची शक्ती परमात्म ज्ञानाची विशेषता आहे. या ब्राह्मण संघटनाची विशेषता देवता रूपामध्ये प्रत्यक्षात एक धर्म, एक राज्य, एक मताच्या रूपामध्ये चालत राहते. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न: कोणत्या एका गोष्टीचे संपूर्ण परिवर्तनच संपूर्णतेला जवळ घेऊन येईल? उत्तर: प्रत्येकामध्ये देह अभिमानाचे मूळ संस्कार आहेत. ज्याला तुम्ही लोक स्वभाव म्हणतात ते संस्कार अंशमात्र पण राहायला नकोत. त्या संस्काराला पवित्र करून परिवर्तन करून बापदादांच्या संस्काराला धारण करणे हाच अंतिम पुरुषार्थ आहे. प्रश्न क्रमांक 7. बापदादांची प्रत्यक्षता कोणत्या आधारावर होईल? उत्तर: जेव्हा एकामध्ये बापदादांचे संस्कार दिसून येतील, बापदादांच्या संस्काराला कॉपी करून त्यांच्यासारखे बना, तर वेळ आणि शक्ती वाचेल आणि संपूर्ण विश्वामध्ये बापदादांना सहज प्रत्यक्ष करू शकाल. भक्ती मार्गामध्ये तर फक्त म्हण आहे की जिकडे पाहावे तिकडे तूच, परंतु येथे तर प्रत्यक्षामध्ये जिकडे पाहावे त्याला पाहू बापदादांचे संस्कारच दिसून येतील. आजचे वरदान आहे: अहंकाराच्या अंशचा पण त्याग करणारे स्वमानधारी पुण्यात्मा भव. अहंकाराच्या अंशाचा पण त्याग करणारे
स्वमानधारी पुण्यात्मा भव. स्वमानधारी मुलं सर्वांना मान देणारे असतात. दाता म्हणजे दयाळू असतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही आत्म्याच्या प्रती संकल्प मात्र पण अहंकार राहत नाही. हे असे का, असे करायला नको होते, असे व्हायला नको. ज्ञान असे म्हणते का? हे पण सूक्ष्म रूप अहंकाराचा अंश आहे. परंतु स्वमानधारी आत्मे जे खाली पडले आहेत त्यांना पण उठवण्यास मदत करतील, सहयोगी बनवतील. तर कधीच हा संकल्प येऊ शकत नाही की हे तर आपल्या कर्माचे फळ भोगत आहे, करतील तर जरूर मिळेल, हा पडायलाच पाहिजे, असे संकल्प तुम्हा आत्म्यांचे होऊ शकत नाही. सुविचार. संतुष्ट आणि प्रसन्नतेची विशेषताच उडत्या कलेचा अनुभव करेल. संतुष्ट आणि प्रसन्नतेची विशेषताच उडत्या कलेचा अनुभव करेल. ओम शांती.